ब्रेक नंतर या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। झी 24 तास ओपिनियन पोल आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे आकडे काही वेळापूर्वी समोर आलेले आहेत जे सगळ्यांचेच डोळे विस्फारणारे ठरलेले आहेत, कारण 48 पैकी तब्बल 45 जागांवरती भाजप प्रणित एनडीए आघाडीला विजय मिळेल असा झी 24 तास ओपिनियन पोल सांगतोय। आणि हाच मुद्दा घेऊन मला आवटे सरांकडे जायचं आहे। आवटे सर, मागच्या 1.5 वर्षात झालेलं फोडाफोडीचं राजकारण, सहानुभूती, अनेक जे नेते ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांनी भाजपत येणं, या सगळ्यांचा मतदारांवर परिणाम झाला नाही, मात्र भाजप प्रणित एनडीए आघाडीला हे सगळे मुद्दे परिणामकारक पॉझिटिव्ह ठरलेले आहेत असं आपण समजायचं या ओपिनियन पोलच्या आकड्यांवरून। नाही, तुम्ही आता बोलताना जो शब्द वापरला तो शब्द खूप छान आहे, डोळे विस्फारणारा असा हा ओपिनियन पोल आहे। माझे खरंच डोळे विस्फारले, कारण 45 जागा जर महाराष्ट्रामध्ये मिळणार असतील एनडीएला आणि भाजपला तर ते फारच डोळे विस्फारणारं नव्हे, फारच थक्क करणारं असं आहे। काय घडू शकतं माहिती नाही, काही घडू शकतं, पण मुळामध्ये माझी जी माहिती आकलन आहे त्यामध्ये असं घडेल असं काही मला वाटत नाही। एवढी ही निवडणूक एकतर्फी आहे असं मानण्याचं कारण नाही। मुळामध्ये हे ठीक आहे की एनडीएला जास्त जागा मिळू शकतील, भाजपला अधिक जागा मिळू शकतील, पण 45 जागा म्हणजे आपण जर विचार केला की 2014 मध्ये 2019 मध्ये जे चित्र नव्हतं ते चित्र 2024 ला असेल असं मानणं फार आश्चर्यकारक आहे। पण आवटे सर, तुमचा अंदाज काय सांगतो, किती जागा मिळू शकतात विरोधकांच्या अनुषंगानं? नाही, मी म्हटलं ना की मी काही त्या अर्थानं सर्वे करणारा माणूस नाही किंवा त्या अर्थानं संशोधक अभ्यासकही नाही आहे, पण एक मुद्दा असा की 2019 मध्ये ज्या प्रकारची एकूण निवडणूक झाली आणि त्या कालावधीमध्ये काँग्रेस आणि एकूणच विरोधकांची अवस्था फारच बिकट होती आणि भाजपची अवस्था फार कणखर होती। म्हणजे तेव्हा अशोक चव्हाणांसारखा काँग्रेसचा अतिशय तगडा नेता सुद्धा पराभूत झाला आणि काँग्रेसला कसंबसं खातं खोलता आलं, एवढी अवस्था काँग्रेसची वाईट होती। पण 2019च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये मला असं वाटतं की विरोधकांकडे आता बरंच पॉलिटिकल कॅपिटल आहे। आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला की फोडाफोडीचं राजकारण, तर त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा एवढा भयंकर फायदा होईल असं काही मला वाटत नाही। दरम्यानच्या कालावधीमध्ये कुठलीच निवडणूक झाली नाही, पण मी बसतो पुण्यामध्ये आणि कसब्याची निवडणूक मी बघितलेली आहे। तर कसब्याच्या निवडणुकीमध्ये ह्या फोडाफोडीनंतर म्हणजे पहिली फोडाफोड जेव्हा झाली होती, म्हणजे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यानंतरच्या कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये उलटपक्षी महाविकास आघाडीला फायदा झाला असं चित्र आम्ही बघितलं आणि एकूणच ही या फोडाफोडीचं राजकारण लोकांना फार आवडलं नाही असं चित्र तेव्हा आम्ही बघत होतो। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा अजित पवार किंवा आणखी एक फूट पडलेली आहे। या सगळ्याच मला असं वाटतं की काही लगेच क्लिअर कट काही निकाल लागणं किंवा बोलणं असं शक्य होईल असं मला वाटत नाही, पण हे नक्कीच आहे की या फुटीचा काही एक फायदा झालेला असू शकतो, होऊ शकतो, कारण शेवटी एवढे आमदार आले, एवढं केडर आलं वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या, पण त्याच्यासोबत सहानुभूतीची लाट पण तयार झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या बद्दल, शरद पवारांच्या बद्दल पण सहानुभूतीची एक लाट तयार झालेली आहे। सर्वसामान्य माणसाला हे चाललेलं राजकारण फार आवडलेलं नाहीये असंही झालेलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेमध्ये फूट पडली, ते कदाचित लोकांनी क्षम्य मानलं, कारण तेव्हा सरकार नवीन तयार करायचं होतं आणि त्यासाठी असं काही करणं आवश्यक होतं, पण गरज नसताना अजित पवार आले आणि ही पुन्हा फूट पडली। या प्रकारचं राजकारण लोकांना आवडलंय असंही मानण्याचं कारण नाही। त्यामुळे मला असं वाटतं की एवढं सरळ सोड चित्र आहे असं मानण्याचं कारण नाही। एवढ्या थेटपणे अगदी म्हणजे 45-3 असं असेल तर हा मुकाबलाच नाहीये, म्हणजे हा एकतर्फी लढत आहे। तर महाराष्ट्रामध्ये लढत एकतर्फी नाही एवढं मात्र माझं आकलन आहे, एवढं मी सांगतो। नक्कीच ओपिनियन पोलचे हे आकडे आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर काय चित्र होणार आहे, त्यातला काही फरक येतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षातल्या फोडाफोडीचा फायदा नेमका कुणाला होतोय, कुणाला सहानुभूती मिळते आहे हे पाहणं तेव्हा महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।